अरे बापरे, तर काय कधी सुधारलं. श्री, अरे काय तू खाऊन घे ना बाळा. त्यांच्या नंतर बाळा तू काहीच खाल्लेलं. मला काय तर वेगळं टेस्टी दे. टेस्टी देऊ, कट करून देऊ का तसंच देऊ? नको फ्रूट नको, वेगळं काहीतरी त्याचं दुसरं दे. चल दे. तर श्रीला खुश करण्यासाठी मी इथे काही गोष्टी मागवलेल्या आहेत, त्या पाहून तो खूप खुश होणार आहे. तुम्ही सुद्धा बघून घ्या. जवार रोस्टेड भेळ. ही आहे रागी रोस्टेड भेळ. त्यासोबत मी कुकीज सुद्धा मागवल्यात, पण त्या सुद्धा रागीच्याच आहेत. जवार हक्का नूडल्स. आता बरेच जणी असं म्हणतील की नूडल्स, पास्ता, कुकीज, टोस्ट ह्या सगळ्या गोष्टी त्याला कशाला देतेस, त्या हेल्दी नसतात. बरोबर, मला सुद्धा असंच वाटतं की त्यांनी सगळं हेल्दी खावं आणि त्याची छान वाढ व्हावी. त्यासाठीच मी इथं मिलेट नूडल, मिलेट पास्ता, मिलेट कुकीज आणि मिलेट टोस्ट सुद्धा त्याच्यासाठी मागवलेले आहे. रागी टोस्ट. नाचो नाचो नूडल्स. पूर्वी मला असं वाटायचं की काहीतरी टेस्टी देणं म्हटलं की असं व्हायचं की हेल्दी नसतं ना ते, आता काय करावं. परंतु आत्ता हा प्रश्न माझा मिटलाय, कारण की आत्ता माझ्याकडे आहेत मंजू फूड्सचे नो मैदा नो प्रिझर्वेटिव्ह वाले हे हेल्दी ऑप्शन्स. हे सगळे प्रोडक्ट्स भावनाताईंनी मला पाठवलेले आहेत, ज्यांचा छोटेखानी घरातून बिझनेस चालतो. आणि तुम्हाला हे प्रोडक्ट्स हवे असतील तर ऑल इंडिया ते प्रोव्हाइड करतात. स्क्रीनवर त्यांचा नंबर देते, तुम्ही त्यांना डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्यात तर सगळेच हे पदार्थ खाऊन खूप खुश झाले, म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आई तर हे सगळे टेस्ट करून इतकी खुश झाली, आणि नवरोबाला तर काही विचारायलाच नको. आपण म्हणतो ना, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची दुश्मन असते, हे खोडून काढायचं आहे आणि एकमेकीला मदतीचा हात द्यायचा आहे. भावनाताईंसाठी हा माझा मदतीचा हात आहे. 1 रुपयाही न घेता हे मी प्रमोशन केलंय. तुम्ही सुद्धा घरातून काही बिझनेस करत असाल तर मी नक्की ॲडव्हर्टाईज करेन.